उन्हाळी पिकातून 10 पट नफा ह्या विषयातील भाग 1 ला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद। आज पाहूया भाग 2, थेंबा थेंबात पैसा, ठिबक आणि फर्टिगेशनचे मास्टर क्लास। सर्वप्रथम प्रस्तावना आणि रिकॅप करूया। रामराम मंडळी, भाग 1 मध्ये आपण पाहिलं की उन्हाळी शेती हा कसा एक 10 पट नफा देणारा बिझनेस आहे। पण तुमच्याकडे कितीही चांगलं बी बियाणं असलं तरी जर तुमचं वॉटर मॅनेजमेंट चुकलं तर सगळी गुंतवणूक पाण्यात जाते आणि तीही अक्षरशः। भाग 2 त्याच्यामध्ये पाहूया पाण्याचे नियोजन कसे करायचे। आज आपण पाहणार आहोत की कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं आणि झाडाला जेवण म्हणजेच खत कसं भरवायचं। मुद्दा क्रमांक 2, पाण्याची चोरी आणि विज्ञानाचा अभाव। तुम्हाला माहित आहे का, पारंपरिक पद्धतीने पाणी देताना 70% पाणी हे बाष्पीभवनामुळे उडून जातं किंवा जमिनीत खूप खोल निघून जातं, ते झाडाला मिळतच नाही। हे म्हणजे घागरीतलं पाणी छिद्रातून वाहून जाण्यासारखं आहे। डेटा पॉइंट, उन्हाळ्यात दुपारी 12 ते 4 या वेळेत पाणी देणं म्हणजेच झाडाला उकळत्या पाण्यात टाकण्यासारखं आहे। यामुळे झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही। नंबर 3, ठिबक सिंचन, केवळ नळी नाही तर लाईफलाईन। अनेक शेतकरी विचारतात, सखाराम भाऊ ठिबक तर सगळेच वापरतात, मग आम्हालाच फायदा का होत नाही। त्याचं उत्तर हे आहे की ड्रिप डिस्चार्ज रेट, तुमच्या झाडाला तासाला किती लिटर पाणी हवंय आणि तुम्ही किती देताय यात तफावत असते। शिवम कृषीटेक टिप्स, आम्ही शिवम कृषीटेक मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिपचं नियोजन करून देतो। तसंच उन्हाळ्यात मल्चिंग आणि ड्रिप हे पती पत्नी सारखे आहेत, त्यांनी एकत्र काम केलं तरच ओलावा टिकून राहतो। जो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे फर्टिगेशन, पिकाला सलाईन लावणे। आता सर्वात महत्वाचं म्हणजे फर्टिगेशन। उन्हाळ्यात झाड जास्त जेवण करू शकत नाहीत कारण त्यांना उष्णतेचा ताण असतो। अशा वेळी आपण त्यांना सलाईन प्रमाणे थेंबा थेंबाने विद्राव्य खत दिली पाहिजेत। जे सिक्रेट आहे ते म्हणजे उन्हाळ्यात युरियाचा अतिवापर टाळावा कारण तो जमीन अधिक तापवतो। त्याऐवजी सिलिकॉन किंवा पोटॅश युक्त खताचा वापर कसा करावा हे आम्ही येथे डोकशाळ येथील आमच्या दुकानात प्रात्यक्षिकासह सांगतो। 5वं आणि शेवटचं निष्कर्ष काय तर, पाणी आणि खत तर झालं, पण कोणत्या पिकात सर्वात जास्त पैसा आहे, कमी खर्चात कोणतं पीक उन्हाळ्यात सोनं देईल, हे आपण जाणून घेणार आहोत भाग 3 मध्ये। जर तुम्हाला ठिबक किंवा खताबाबत काहीही शंका असेल तर खाली कमेंट करून मला विचारू शकता। शिवम कृषीटेकला भेट देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।